आज आहे रविवार, त्याच्यामुळे मला वाटलं आपण आज एकदम निवांत. पण सगळ्यात जास्त बेजारी तर आजच झाली. ती कशी आणि काय झाली ती ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तोपर्यंत फॉलो करून घ्या. हॅलो गाईज, मी हो आपका लाडला राहुल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सगळ्यात आधी रानात आल्यावर बैलच हात धुवून घेतला बघा, कारण की त्याच्यामध्ये एवढी घाण झाली आणि ते लई दिवसापासून धुतला पण नव्हता, त्याच्यामुळे चकाट असा धुवून पण घेतला. आणि मी दुपारीच निघालो गावाकडे, कारण की आपली बैलगाडी आज घरीच होती, त्याच्यामुळे बैलाला गावाकडे जाऊन वैरण पाणी करायची होती. आणि घरी आल्यावर सगळ्यात आधी गायला सावलीला बांधून घेतलं, कारण की सऱ्या सकाळपासून ती उन्हातच होती. आता लगेच म्हणलं पाणी पाजून घ्यावं. आणि तुम्ही म्हणत असताना ही बेजारीच म्हणते नसते, कशाची बेजारी? तर तुम्हाला सांगतो, रानात बैल असल्यावर टेन्शन नसते, डायरेक्ट सोडले आणि पाणी पाजले. पण घरी असल्यावर असं बकेटाने पाणी पाजावं लागतं. आणि त्याच्यात आपले जनावर एवढे खतरनाक आहेत की एकूण एखादं उष्ट पाणी पण पित नाहीत, त्याच्यामुळे 17 बाऱ्या पाणी टाकून देऊन दुसरं पाणी पाजावं लागतंय. आणि सगळ्या एकाच बकेटात पाणी पाजलं म्हणून शेवटला हे पाणी पिलंच नाही. आणि आपल्या इथे एक वासरू पण आहे, वासराला असं कोण कोण पाणी पाजतंय पीठ मीठ टाकून ते नक्की कमेंट करून सांगा. मग काय, सगळ्याला वैरण टाकली ना. आज होता रविवार, त्याच्यामुळे आपल्या इथे भरते बघा बाजार. आणि बाजारात म्हणलं आपली चप्पल तरी शिवून आणावं. आलो बाजारात आणि घेतली चप्पल शिवून. होती म्हणलं कधी बधी रानावनात घालायला. आणि इकडे बाजारात आल्यावर बघितलं आपली पाडव्याची जत्रा पण सुरू झाली होती भरायला. तर या मग जत्राला भेटू जत्रामध्ये. तर आजच्यासाठी एवढंच, टाटा.